आयची पत्रकार परिशद घेवपाचें मुख्य कारण म्हणजे गोंय राज्यांत मोठ्या उमेदीन मोठ्या आनंदान गोंयचे भाग्य विधाते पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हांची जयंती साजरी केली। सरकार पातळीचेरय केली आणि विविध तालुक्यांनी आमी केली। पण भाऊसाहेब बांदोडकरांनी जो पाया ह्या गोंयच्या भूमीक घालून दिल्लो तो म्हणजे शिक्षण मळाचेर जी क्रांती तेंच्यांनी सुरू केल्ली तो आयज प्रचंड मोठो प्रश्नचिन्ह आयज विद्यमान परिस्थितीन सरकाराच्या फुड्यान उबो आसा। आणि ह्या विशयाचेर एक शिक्षण मंत्री जे स्वता आयज गोंयचे मुख्यमंत्री आसात तांकां ह्या पत्रकार परिशदेंतल्यान हांव जाहीरपणान आवाहन करूं इच्छिता की शिक्षण क्षेत्रांत तांकां जर खरोखरच क्रांती करपाची आसा, शिक्षण मळाचेर पारदर्शकता ट्रान्सपरन्सी जर तेंच्यांनी हाडपाची आसा जाल्यार तेंच्यांनी हेचेर सखोलपणान अभ्यास करप, जाणकारांचे सल्ले घेवप आणि सामुहीकरित्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेले जे संस्था असू दे, शिक्षक कर्मचारी असू दे हांची सामुहीकपणान बैठक घेवन हेचेर विचार मंथन करप गरजेचें आसा। कित्याक गोंयचे भवितव्य हे शिक्षणाचेरच अवलंबून आसा। आणि आयज जशें सगळी कडच्यान आरोप प्रत्यारोप जाता की प्रशासन पूर्णपणे ढासळलेलें आसा, लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन एव्हरी कॉर्नर ऑफ द स्टेट क्रिएट जाल्लेली आसा। सो अशा परिस्थितीन आयज गोंयचे मुख्यमंत्री म्हणून तेंच्यांनी हेच्या कडेन गंभीरपणान ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिवप ही काळाची गरज आसा। आयज शिक्षणाच्या बाबतींत जर सांगचें जर जालें जाल्यार हांव ह्या सरकाराक सांगूं इच्छिता की जशें गांवठीन आमची म्हण आसा की कोणय जर जगाक जर तत्वज्ञाना जर सांगूंक जर वयतलो जाल्यार तेणी पयलीं आपलें घर सारकें नीट सांबाळपाक जाय म्हणून। मुख्यमंत्री आयज वेळोवेळी शिक्षणाच्या वेळाचेर वेगवेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमांतल्यान जनतेक संबोधीत करता। पण शिक्षण मंत्री म्हणून तेंचें घर म्हणजे कितें, जे एम्प्लॉयमेंट दिल्लेले जे कर्मचारी आसा ते मागीर सरकारी शाळेंतले कर्मचारी असू दे, सरकारी आस्थापनांतले म्हणजे एड्युकेशन डिपार्टमेंटांतले कर्मचारी असू दे किंवा सरकार कडल्यान मान्यता घेवन सरकारचे अनुदान घेवन जे खाजगी संस्था जे चलयतात त्या संस्थेतले ते कर्मचारी असू दे, कित्याक तांकां जी ग्रांट आसा, सॅलरी ग्रांट, इवन मेंटेनन्स ग्रांट ही सगळी प्रोवायड शिक्षण खातें करता। हांव ह्या सरकाराक फक्त याद करून दिवं इच्छिता की 2001 ह्या वर्सा भारतीय जनता पक्षाचे सरकार गोंयांत आसलेले आणि गोंयचे दिवंगत भारतीय जनता पक्षाचे थोर नेते जेंच्यांनी अमुलाग्र अशे बदल गोंयांत घडोवन हाडले ते म्हणजे दिवंगत मनोहर भाई पर्रीकर। हे मुख्यमंत्री असताना तेंच्यांनी वेळोवेळी म्हणटात तशे अमेंडमेंट्स हाडलेले गोवा एड्युकेशन रुल्सान आणि वेगवेगळी परिपत्रकां जारी केल्लेली, कॉरिजंडम्स काडलेले, ताका सप्लिमेंटरी अमेंडमेंट्स करून एक कॉरिजंडम काडलेले। 2001 एक कॉरिजंडम काडला आणि तेतून स्ट्रिक्टली मेन्शन केल्लेले आसलेले की जर कोणय शिक्षक एका जर खंयच्याय शिक्षकाक जर राजकारणान येवपाची जर उमेद आसा, इलेक्टोरल पॉलिटिक्सान जर येवपाची जर उमेद आसा जाल्यार तेणी लिव्हेर वचपाक जाय आणि राजकारण करपाक जाय। आणि हेचो म्हणटात तसो आदर्श घेवन त्या वेळाचेर मनोहर भाईन जे परिपत्रक काडलेले तेचो आदर्श घेवन आमी हरमल पंचक्रोशीन शिकताले त्या वेळाचेर पार्सेकर सर थंय शिक्षक आसलेले, केमिस्ट्री शिकयताले आणि प्रिन्सिपलय आसलेले आणि 2002 सर आमदार जाले पयले फावटी। त्या वेळाचेर सर लिव्हेर गेले आणि सरान आमदारकीचेरच कॉन्सन्ट्रेट केले। लिव्हेर वचप म्हणजे कितें, बिनपगारी लिव्हेर, शिक्षण खात्या कडल्यान पगार घेवप नासता अशें ते कॉरिजंडम आसा, अशें ते परिपत्रक आसा काडलेले। आणि त्याच्या नंतर 10 वर्सां सर आमदार त्या टर्नाक उरले, त्याच्या उपरांत 12 उरले। हांव एक्झाम्पल कित्याक दिता पार्सेकर सराचे
तर हे एक एग्जाम्पल गोयचे जे शिक्षक, जे आदर्श शिक्षक जे जावंक शकता, काही शिक्षक, हांव सगळ्या शिक्षकांक म्हणना, काही शिक्षक जांकां खरोखरच राजकारणात उमेद आसा त्या शिक्षकांनी हो आदर्श घेवन राजकारण करपाचें. आणि आयज जे हे जे प्रशासन जे ढासळता पळय तेका प्रमुख हे मुद्दे आसात. कारण सरकार हांकां नोकरी दिता, ती मागीर सरकारी नोकरी दिवं किंवा एडेड स्कुलांनी हांकां नोकरी दिवं, पण हांकां पगार जो आसता पळय तो सरकार दिता. अशा वेळाचेर तुमकां कित्या खातीर रिक्रूट केल्लेले आसता? आयज आमी सगळी कडेन पळयता शिक्षकच सामाजीक आपणाक पुरस्कार दी म्हणून एप्लिकेशनां करता सामाजीक कार्यकर्त्यांचे. शिक्षकच सांगता आपणाक सहकारांचे पुरस्कार दी म्हणून. अरे तुमकां नेमणूक तुमची कित्या खातीर केल्या? तुमची नेमणूक जी केल्लेली आसा पळय ती भुरग्यांक घडोवपाक नेमणूक केल्लेली आसा, ना जाल्यार आपण ती नोकरी घेवप ना. आपण सरळ राजकारण करप, समाजकारण करप. आयज विविध जर तुम्ही जर पळयले सगळ्या चळवळींनी खास करून सरकारी नोकर वर्ग हेचो भाग जाल्लेले आसा. सगळे म्हणना काही प्रमाणात, पण तेच आयज ह्या सरकार प्रशासन चलोवपाक आयज प्रचंड प्रमाणात सरकाराक अडथळे निर्माण जाल्लेले आसा. आणि म्हणून गोयच्या मुख्यमंत्र्याक म्हाका सांगपाचें आसा की 2001 त्यांनी कोरिजेंडमाची पडताळणी करपाची. डिपार्टमेंटान ते कोरिजेंडम आसा, त्या कोरिजेंडमाचो म्हणटात तशें व्हायोलेशन कितलेशाच एडेड स्कुलांनी, एडेड हायर सेकंडरीनी, एडेड कॉलेजींनी, म्हणजे हेका जबाबदार जर पयल्या स्तराचेर जर कोण आसात जाल्यार जे शिक्षण संस्था जे चलयतात सगळे म्हणना काही प्रमाणात जेंच्यांनी तांकां परमिशन दिल्लेलें आसा ज्या टिचर्स लोकांक, ते परमिशन इलिगल परमिशन आसा. हेची पडताळणी गोंयचे मुख्यमंत्री जे आसा शिक्षण मंत्री आसात. नाजाल्यार अशें जातलें की बाबूश मोन्सेरात एके काळाचेर शिक्षण मंत्री आसलेले आणि आयज प्रमोद सावंत दोतोर गोंयचे मुख्यमंत्री जे शिक्षण मंत्री आसा. हेतून फरक कितें? आयज मनोहर भाईन जो तुमकां आदर्श घालून दिल्लो तो आदर्श तुमकां खऱ्या अर्थान फुडें जर तुमी मनोहर भाईक मानता की आमचो आदर्श नेते म्हणून, जाल्यार तेणी स्वता काडलेले हे परिपत्रक म्हणटात तुजे कितें तरी अभ्यास करून काडलेले परिपत्रक आसतलें. सो तेचेर पयलीं गोंयच्या मुख्यमंत्र्यान रिव्ह्यू घेवप गरजेची आसा. आणि ज्या ज्या शिक्षकांनी म्हणटात तशें ह्या परिपत्रकाचे व्हायोलेशन केल्लेले आसा तांकां पयलीं साफ कर, तेंचेर पयलीं कारवाई कर. पयलीं शिक्षण क्षेत्रांत पयलीं तुजें खातें आसा पळय त्या खात्यान पयलीं ह्या दृश्टिकोनांतल्यान ट्रान्सपरन्सी हाड. आणि ज्या एडेड स्कुलांनी तांकां कितें आपण म्हणजे एडेड स्कुलांक पगार दिना, तांकां पगार शिक्षण खातें दिता, गव्हर्नमेंट दिता, सरकार दिता, सॅलरी ग्रांट सरकार दिता. आयज सगळी कडेन जो कितें व्यापक दृश्टीन काही शिक्षण संस्थांनी, खाजगी संस्थांनी कितें चल्लेलें आसा पळय तेचेर म्हाका सखोलपणान वचपाची गरज ना. तमाम जनतेक खबर आसा कितें चल्लेलें आसा तें. आणि त्या बाबतींत जाय जाल्यार मुख्यमंत्र्यान तेचेरय एक रिव्ह्यू घेवपाचें. आणि तेच्या फुडें वचोन आयज हांव सांगूं इच्छिता की भरती आयोग जो काढला सरकारान की जी भरती जी करतले हेच्या फुडें सरकारी नोकर वर्गाची, ती भरती आयोगाच्या माध्यमांतल्यान कर्मचारी आयोग म्हणून काढला त्यांनी. त्या भरती आयोगांतल्यान ह्या एडेड स्कुलांतल्या शिक्षकाची भविष्यान भरती करपाची. जो बोर्ड हाली जो स्थापन जो केल्लो आसा पळय त्यांनी सांगला की आपण हेच्या फुडले कर्मचारी भरती आयोग जो स्थापन केला त्याच्या माध्यमांतल्यान पारदर्शकतेन सगळी रिक्रुटमेंट आसा ती आपण त्याच्या माध्यमांतल्यान करतलो. ते स्वागत आसा, स्वागतार्ह निर्णय आसा तो. पारदर्शकतेनच ही रिक्रुटमेंट जावपाक जाय. सो तेतून जी एडेड स्कुलांनी सुद्धा जी रिक्रुटमेंट जी जाता, सरकारी स्कुलाचे सरकार करता, एडेड स्कुलांनी प्रक्रिया करता आसतना सरकार कोणाची तरी एका ऑफिसराची सिलेक्शनाक नेमणूक करता, तो त्या पॅनलान आसता, पण ती पूर्ण प्रक्रिया सुद्धा डिपार्टमेंटान स्वताच्या हातान घेवपाक जाय. आणि आयचो हो सांगपाचो मुख्य उद्देश म्हणजे इतलोच की एज्युकेशन सेक्टरान जर क्रांती घडयतले जाल्यार जे एज्युकेशन सेक्टरान मदीं जे राजकारण जे घुसलेले आसा पळय ते पयलीं मुख्यमंत्री महोदयाक साफ करचे पडटले. आणि ते साफ करता आसतना 2001 परिपत्रकाचो तेंच्यांनी वापर करपाचो. आणि जी जी इलिगल म्हणटा तशी परमिशन्स ऑब्टेन करून जे जे लोकांनी निवडणूक लढयली, एक्च्युअली निवडणुकीचे जे दीस ते फॉर्म भरता ते दिसा त्या परिपत्रकान क्लियरली मेन्शन केल्लेले आसा की तेणी लिव्हेर वचपाक जाय म्हणून.
पडलो इलेक्शनाक जाल्यार त्यांनी ड्युटी जॉईन करपाक जाय, जर जिखलो जाल्यार ती लीव त्यांनी कंटिन्यू करपाक जाय आनी विच इज म्हणटात तशी विदाउट पे तांकां पेमेंट मेळचो ना अशें त्या परिपत्रकान क्लियरली मेन्शन केल्लेलें आसा. अशा शिक्षकांक पयलीं साफ करा आनी मागीर एड्युकेशनान क्रांती कशी घडटा आनी इवन बाकी आता सरकारी नोकर वर्ग नो डाउट कॉन्स्टिट्युशनान प्रत्येकाक इंडिव्हिज्युअल रायट दिल्लो आसा, फंडामेंटल रायट आसा, मूलभूत अधिकार आसा, फ्रीडम ऑफ स्पीच आसा उलोवपाक. सरकारी नोकर वर्ग सरकारच्या विरोधान उलोवंक शकता. असे कितलेशेच लोक आसा सरकारी नोकर वर्ग जे सरकारच्या विरोधान उलयता, बट दे आर टॉकिंग ऑन देअर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. आयज गोंयांत काशिनाथ शेट्ये सारखे मनीस आसा जेंचे चौफेर म्हणजे अभिनंदनय जाता, कित्याक ते जनहितार्थ म्हणटात तशें स्वता इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीचेर फायट करता, कोर्टांनी याचिका दाखल करता. निर्णय जर सरकाराचे जनहितार्थ म्हणजे घातक जर आसात सरकाराचे निर्णय गोंयच्या अस्मिते खातीर, एनवायरमेंटा खातीर आनी कित्या खातीर, दे आर फायटींग ऑन देअर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. ह्या गव्हर्नमेंट सर्वंटांनी तेचो आदर्श घेवन इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीचेर झगडपाचें. पण अशें न्हू की सामुहीक खंयच्या तरी संघटनेचो भाग जालो, थंय अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेजरर पोस्ट घेतले. तुमची नेमणूक जाल्लेली आसा ती सरकारचे कर्मचारी म्हणून जनतेची सेवा करपाक. आनी तुमकां जर जनतेची सेवा जर तुमकां जर करपाचीच जर उमेद आसा जाल्यार तुमी त्या जॉबांतल्यान मुक्त जावपाचे ह्या लोकांनी. आनी ही आयज काळाची गरज आसा. आनी आयज गोंयचे मुख्यमंत्री म्हणून, गोंयचे प्रधान म्हणा, गोंयच्या सर्वांचे वडील म्हणून गोंयच्या जनतेचे आयज मुख्यमंत्र्यान स्वताच्या पयली वेरियस डिपार्टमेंटांनी, हांव एड्युकेशनाचे एक विशय बोल्लो, बाकीच्या डिपार्टमेंटातले जे जे कर्मचारी आसात, जे आयज खंयचे तरी म्हटले तरी एक विशिष्ट जातीचे अध्यक्ष, जातीच्या समाजाचे अध्यक्ष जावन फिरतात, समाजाची अध्यक्ष पदाची धुरा सांबाळटात, थंयच्यानय लाखो करोडो रुपयांचो व्यवहार त्या समाजाच्या हेतूंतल्यान करतात आनी ऑडिट दिता आसतना गफलो करतात. अशी काही उदाहरणां आसात जी हांव पर्सनली म्हणटात तशी जनते मुखार हाडू शकता. ऑडिट रिपोर्टाने घोळ केल्लो आसा व्यवहारांचो, अशे काही लोक आसात. आयज ह्या लोकांची भरणा म्हणटात तसो सरकारी नोकर वर्गाचो सामाजीक चळवळीन जाल्लो आसा आनी मागीर ते फुडें येवन कितें करतात. सो आयचो हो विशय आसा. म्हाका खबर आसा की हो विशय घेतल्याच्या नंतर सरकारी नोकर वर्गाचो आक्रोशय म्हाजेर येवंक शकता. पण आयज ही काळाची गरज आसा. काही प्रमाणात सगळे न्हू, थोडे रियली गुड ऑफिसर्स आहा, दे सिन्सियरली ते तेंची आपली फक्त ड्युटी करतात, काम करतात, जनतेची सेवा करपाचो प्रयत्न करतात. पण काही प्रमाणात जे सरकारी नोकर वर्ग आसात तांकां सरकारी नोकरी जायी आनी तांकां हे समाजकारण, राजकारण, देवस्थानांनी हस्तक्षेप आनी खंयच्या सामाजीक चळवळींनी हस्तक्षेप हे करपाक जाय. अरे तुमकां जर हे सगळे गजाली जर करपाक जाय जाल्यार ती सरकारी नोकरी तुमी खाली करा, तेचो आनी कोणाक तरी बावड्या आनी दुसऱ्या मनशाक कोणाक तरी तेचो लाभ जावंक शकता. सो हे गजाली करा. आनी एज्युकेशन सेक्टरान आयज असे कितलेशे म्हणजे आता टिचर्स आसा, टिचर्स बावडे कॉन्ट्रॅक्टाचेर गेली कितलीशीं वर्सां काम करता. ते टिचर आयज परमनंट जावपाक वेळोवेळी ह्या सरकार दरबारी वचून बैठक्यो घालितात. त्या शिक्षकांक न्याय मेळना. 10 वर्सां 15 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर काम करपी शिक्षक आसात. ते शिक्षक जर फाल्यां आंदोलनाक उबे रावले जाल्यार तांकां डायरेक्ट घरा बसयतले, तूं घरा वाच म्हणटले. शिक्षण प्राप्त करतात. पण एज्युकेशन सेक्टरान एक फक्त मेसेज आयज गोंयच्या मुख्यमंत्र्याक ही संदी आसा आनी तेंच्यांनी खरोखरच मनोहर भाईचो आदर्श ते बाळगताय मनी. आयज तेंच्यांनी हो आदर्श बाळगून त्या परिपत्रकाचो अभ्यास करपाचो आनी ही श्री गणेशा ही तेंच्यांनी जर चालू जर केली जाल्यार हांव तुमकां सांगता की हे जर सरकारी नोकर वर्गाचो जो हस्तक्षेप जर सामाजीक चळवळी जो चल्लेलो आसा तो जर थांबलो, हे एडमिनिस्ट्रेशन हांव सांगता म्हयन्याभरा भितर जाग्यार पडटले. हांव विशिश्ट कोणाचें नांव घेयना. नांवांय जर तांकां जर सरकाराक जर जाय जाल्यार ती हांव नांवां इन डिटेलान दिवंक शकता. कोण कोण खंयच्या चळवळींनी इन्वॉल्व आसा. सो इन्वॉल्वमेंट तेंचो एक्चुअली सोसायटी रजिस्ट्रेशनान वयता, एक खंयची तरी संस्था काडटा, थंयसर आपलें नांव घालता. सोसायटी रजिस्ट्रेशनान ते गव्हर्नमेंट सर्वंट आहात ते फक्त सर्व्हिस म्हणून बरयतात आनी थंयसर त्या संस्थेक मान्यता मेळटा. सोसायटी रजिस्ट्रेशनाचो फायदो घेवपाचो तेंच्या कडल्यान डेटा मागोवपाचो. आनी कोण कोण गव्हर्नमेंट सर्वंट अशा एनजीओनी इन्वॉल्ड आसा आनी आयज ते सरकाराक म्हणजे सरकारा कडेन बरेपणा मागीर कार्यक्रम एक खंयचो तरी मोठो कार्यक्रम आयोजीत करप, थंय मुख्यमंत्र्याक आमंत्रीत करप, ताका एक इम्प्रेस करप, पळय आपण हे येदी मोठी चळवळ चलयता, आपल्या वांगडा इतलो व्हडा प्रमाणात लोक आसा.
सो हेतून कशें आसा की नो डावट प्रत्येक मनशाक जर दिसता की आपण सामाजीक काम करपाक जाय, मोठो राजकारणी जावपाक जाय, जाल्यार तुमी आनी ते सरकारी नोकरे बिकरे ते घेवपाचे ना. सामाजिक सेवा करा, चळवळ करा, मोठमोठे पुरस्कार मागीर एप्लाय करा, सरकार तुमकां दितलो तुमच्या कुवतीनुसार. आणि जे शिक्षक आसात खास करून त्या शिक्षकांची संपूर्ण शिक्षकांची पडताळणी ही जावपाक जाय. आणि ज्या ज्या शिक्षकांनी इलिगली गव्हर्नमेंटाची सॅलरी ग्रांट्स घेतलेली आसा ती गव्हर्नमेंटान सॅलरी ग्रांट वसूल करून म्हणटात तशी त्या शिक्षण जी संस्था जी चलयता, खाजगी संस्था कोणूय आसूं ते, ज्यांच्यानी ह्या शिक्षकांक परमिशन दिल्लेलें आसा त्यांच्या कडल्यान ती पूर्ण म्हणटात तशी, जशी आतांच हल्ली हांवें आयकलें की एक दोन डिपार्टमेंटांनी म्हणजे हेचे सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे जर कोणाचे इलिगली कोणी जर वापर केला ते आम्ही कितलेशेच कोटी त्यांच्यानी रिकवर केले समाज कल्याण मंत्र्यान वगैरे. ते अभिनंदन त्याचे. आज मुख्यमंत्र्यान आपल्या डिपार्टमेंटान ही चळवळ ही मोहीम राबोवपाची आणि ज्या शिक्षकांनी इलिगली पगार त्या सर्क्युलराचे व्हायलेशन करून जो घेतलेलो आसा तो सगळो पगार सरकारीच्या ट्रेजरीन हाडपाचो ही मोठी क्रांती जातली आणि खऱ्या अर्थान म्हणटा तशी एक चळवळ स्टार्ट जातली आणि हे सरकारी नोकर वर्ग जनहितार्थ काम करपाक प्रारंभ करतले. हो संकल्प गोयच्या मुख्यमंत्र्यान मनी उरी बाळगपाचो. भाऊसाहेब बांदोडकर जे पहिले मुख्यमंत्री त्यांचोय शाळांच्या संदर्भात आदर्श घेवपाचो आणि मनोहर भाई पर्रीकरांचे वेळोवेळी जे परिपत्रकां काढली त्यांचोय संदर्भ घेऊन ही चळवळ त्यांनी चालू करपाची आणि आपल्याच डिपार्टमेंटान हे करपाचे आणि बाकीच्या मंत्र्यांक इन्स्ट्रक्शन दिवपाचे की तुमच्या डिपार्टमेंटांनी कोण कोण गव्हर्नमेंट सर्वंट खंयच्या खंयच्या चळवळींनी इन्वॉल्व आसा तेचो डेटा मागया आणि ते कितें करतात ते पळया आणि त्यानुसार तुमची कितें तुमच्या कायद्यानुसार जे सीसीएस जो कंडक्ट रूल आसा कळ्ळें तो कर्मचाऱ्या खातीर त्याच्यानुसार जे कितें कायद्यान बसता त्यानुसार तुम्ही त्यांचेर कारवाई करपाची. कायद्यान करा कितें कारवाई करपाक जाय ती. आणि ही सगळी चळवळ स्टार्ट जर केली जाल्यार खऱ्या अर्थान हो जो हस्तक्षेप जो सगळीकडे जो चल्लेलो आसा विनाकारण चल्लेलो आसा हस्तक्षेप कळ्ळें तो खंय तरी बंद जातलो. आणि प्रशासन हांव तुमकां सांगता 50% प्रशासन हे स्पॉट म्हणटा तशें जाग्यार येता. शैक्षणिक जे वर्ष असता पळय ते ह्या पयलीं शैक्षणिक वर्ष हे जुनान सुरू जाताले. आता आमचे शिक्षण मंत्री म्हणजे मुख्यमंत्री आसा ते म्हणटा की एप्रिलान शिक्षण वर्ष सुरू जाता. तुमचे काय म्हणणे? तुम्ही अनेक शैक्षणिक संस्थेकडे बरे संबंध आहात. तुमकां कितें दिसता योग्य निर्णय का अयोग्य? पळय न्यू एड्युकेशन पॉलिसी जी आसा पळय ती पॉलिसी केंद्र सरकारची पॉलिसी आणि ती तेंच्यांनी प्रत्येक राज्यात तेचे इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय म्हणून तो धोरणात्मक निर्णय म्हणतात तो माननीय पंतप्रधान देशाचे नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वा सकयल न्यू एड्युकेशन पॉलिसीचो निर्णय जाल्लो आसा. सो त्याच्यानुसार प्रत्येक राज्याने हेची अंमलबजावणी करप चालूच आसा. सो तोचोच एक भाग म्हणून आमचे सरकार करता. एक्चुअली तो स्वागतार्ह निर्णय आसा पण त्याच्या पलीकडे वचून जे भुरगे जे शिक्षण प्राप्त करतात जर आमच्या भुरग्यांक जर तेतूंतल्यान जर कितें डिफिकल्टीज आसात म्हणजे आता एप्रिल म्हयन्याच्यान सपोज जर स्टार्ट जालें समर सिजन स्टार्ट जातलो कंप्लीट समर तेतून त्या वेळाचेर म्हणटात तशें भुरग्यांच्या आरोग्या कडेन कसल्या प्रकारचो त्रास जावचो ना हेची मुख्यमंत्री म्हणून तेंच्यांनी एक म्हणटात तशी आपली एक टास्क फोर्स टीम तयार करपाची आणि त्या टिमीक वेगवेगळ्या तालुक्यांनी जबाबदारी दिवपाची आणि हे इम्प्लिमेंटेशन जाल्याच्या नंतर बिकॉज हे इम्प्लिमेंटेशन जाल्याच्या नंतर जर कितें भुरग्यांक स्टुडंटांक जर त्रास जाता जाल्यार तेचेर तेंच्यांनी फेरविचार करपाचो. पण जे धोरणात्मक निर्णय शिक्षण क्षेत्राच्या बाबतींत जे कितें सरकाराक घेवपाक जाय आणि जो आमचो फुडार जो भविष्य जर बरें जर घडयतलो त्याच्या खातीर ते निर्णय घेवपाचे त्याचे स्वागतच आम्ही करपाक जाय. आणि न्यू एड्युकेशन वेगवेगळे अमूलाग्र बदल वेळोवेळी जाता. होय बदल करून कितें हेतून फरक पडटा तो कालांतरान 1-2 वर्षांनी त्याचो परिणाम कळटले, बरे गजाली कळटले, एडवांटेजीस डिसएडवांटेजीस सगळे गजाली भितर येतले. न्यू एड्युकेशन पॉलिसीचे आम्ही त्याचे स्वागतच करपाक जाय. धोरण तेंच्यांनी राबोवंक जाय पण त्याच्या बरोबर वेगवेगळे टीम्स तयार करून भुरग्यांक स्टुडंटांक त्याचो त्रास जावचो ना हेची सरकारान काळजी घेवपाची. येस, थँक्यू.